नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. रयतेच्या दरबारमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पोहोचलेलो आहोत लिटूर जिल्हा परिषद गटामध्ये. या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेस पक्षाकडून ते दिनकर नाना निटुरे आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. दिनकर नाना निटुरे, नागराज न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे. सध्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकाचं बिगुल वाजत आहे. काहीच दिवसामध्ये निवडणुकीला तुम्ही समोर जाणार आहात. काय विकासाचे मुद्दे असतील तुमचे? आता जे आपल्या इथं ह्या 15-16 गावामधून गरीब गोर जनतेचं जेवढा जमल तेवढा विकास करू. जमल तेवढा विकास करू. बरं, मला तुमचा पूर्ण परिचयासाठी मी तुम्हाला एक प्रश्न करणार आहे की राजकारणाची तुमची जी सुरुवात आहे ती कशी आणि कुठून झाली? आदरणीय दादासाहेब हयात असताना दादासाहेबांनीच मला इथं राजकारणात ओढून आणलेलं आहे. मग तिथून थोडं जी सुरुवात झाली, नंतर पुन्हा 30-35 वर्ष ह्या संस्थेवर काम करतो. पुन्हा आपलं खरेदी विक्री संघावर 5 वर्ष काम केलं शरदांनासोबत, अशोक भैयासोबत. पुन्हा नंतर बाजार समितीला अशोक भैयानं मला उभा केली. योगायोगाने ते आपला पराभव झाला, तिथं सर्वांचाच झाला. तिथून ही सुरुवात राजकारणाची झाली. अशी राजकारण म्हटलं की कुठं जय कुठं पराजय असा हा असत म्हणजे राहतच असतो. परंतु आज जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राजकारण प्लस समाजकारण असे अनेक विषय असतात. तर या विषयाला अनुषंगाने आपण काय लोकांसमोर प्रश्न घेऊन जाणार आहात? आता जे शक्य असेल, अडी अडचणी गोर गरीब सगळे आपले जेवढे जिल्हा परिषदमधून जेवढे सोडवता येतील तेवढा प्रयत्न करून मी पूर्ण वेळ देऊन काम करतो. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम करता. म्हणून तुम्हाला अनेक वेळा सोसायटीच्या सदस्यापासून ते आज चेअरमनपर्यंत तुम्हाला शेतकऱ्यांनी पोहोचवलेलं आहे. सध्या नुकतेच काही दिवसापूर्वी शेतकऱ्यावर खूप मोठं संकट कोसळलं होतं. शासनाने खूप मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली होती, परंतु ती मदत शेतकऱ्यांना मिळाली आहे का? साहेब 8,500 टाकले. दिपावळी गोड करू म्हणले, 1 रुपया आली. नंतर पेरणीला 10,000 देऊ म्हणले, ती बी मदत आली. 18,500 विमा देऊ असं जाहीर केले, ती बी आली नाही. काल आचारसंहिता लागल्या लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये तेवढे खात्याला जमा व्हायला सुरू झाले. बोलता तुम्ही खूप सुंदर असं म्हणजे सांगितलं. आता तुम्ही विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन म्हणून काम करताय. मागील निवडणुकीच्या काळाच्या अगोदर जसे की विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल त्यावेळेला 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांना पीक विमा मिळायचा. आता काय परिस्थिती आहे? नाही, आता पूर्ण क्षमतेनं शेतकऱ्यांना स्वतः भरायचे आहे. ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस 1 रुपयानं चाललं. फडणवीस साहेब आले पूर्ण क्षमतेनं भरायचे आपल्याला. बरं, आता हे पैसे तर शेतकरी भरतच आहेत, परंतु जे NDRFचे जे निकष होते त्या निकषाबद्दल काय सांगाल? NDRFचे निकष म्हणजे कोणते? की NDRFला पूर्वी कसं होतं की कुठलंही नुकसान झालं शेतकऱ्यांचं तरी म्हणजे मदत मिळायची, पण आता त्याच्यामध्ये सुद्धा काही बदल करून शेतकऱ्यांचं आर्थिक पिळवणूक करण्याचं काम हे सरकार करते. काय आता कसं झालं, पहिलं मदत कशी होत होती, खाली नाव दिलं तर मदत मिळून जायची. आता पूर्ण हे काय आपलं KYC करा, हे करा, ते करा. साहेब नदीच्या कड्यानंतर आमच्या बघितलं, माझा 28 बॅग सोयाबीनमधून 1 दाणा घरला आला नाही. माझा आता स्वतःच मी सांगायची गरज नाही, पूर्ण नदीच्या कड्याचे जेवढे लोक आहेत हात घेऊन बाहेर आलेले आहेत. पण तुम्ही असं म्हणताय की काहीच मदत मिळाली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये आले होते आणि त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात घोषणा केलेली आहे. घोषणा करून त्याची पूर्तता करावं लागेल साहेब. हो,
घोषणा करून का करणार मला सांग. शेतकरी तर मेला, दिपावळी गोड करू दोड करू ही करू ती करू, काय त्याच्यात. अभयदादानं मोठं लढ आमच्या आंदोलन केले, ह्या शेतकऱ्यासाठी मोठं आंदोलन उभारले दादानं. दादा रस्त्यावर येऊन लढला आहे, तरी बी त्याचा विचार करायला कोण तयार नाही. अभयदादा हे रस्त्यावर येऊन लढले. आता एकीकडे तुम्ही असं पक्षाचं, काँग्रेस पक्षाचं म्हणून बोलत असाल, पण आपल्याच लातूर जिल्ह्यामधील औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार साहेब यांनी शासनाने जेवढी मदत जाहीर केली आहे तेवढीच मदत शेतकऱ्यांना विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून, CSRच्या माध्यमातून मदत केलेली आहे. असं काही निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये कुठं आढळून आले नाही. आता ते कसं आहे, औषधाची बी आपल्याला काही माहिती नाही. ते आमदार काय केले का नाही हे काही माहिती नाही. संभाजी भैयानं जे जमल तेवढं करायचं त्यांचा प्रयत्न चालूच आहे. नाही, एकीकडं औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी शेतकऱ्यांना शासनाची जेवढी मदत होती ते दिवाळीपूर्वी चेकच्या माध्यमातून वाटप केलेली आहे. नाही साहेब, ते आपल्याला त्या आमदारचं काही माहिती नाही. आपण काही त्यांच्या ते औसा तालुक्यात काही संपर्क बी नाही आपला, आणि त्याचं काही माहीत बी नाही. आपण त्याने आता जी मदत केली असतील त्यांच्या परीने केली असतील, आपले आमदार आपल्या परीने करू उचलले आहेत. मग असं काही निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी अशी काही मदत केली आहे का? नाही, अशी काही मदत नाही. जी वरून शासनाची आहे तीच आहे. बरं, एकीकडं या आपल्या भागाचे विधानसभेचे सदस्य, विधानसभाचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी जी शासनाची मदत आहे तेवढीच मदत केलेली आहे. तुमच्या नदीकाठचा हा भाग आहे, शेतकऱ्यांचे जे जमिनी वाहून गेलेल्या आहेत याची पाहणी वगैरे करण्यासाठी काय आले होते? पाहणी आपले काय तलाठी, पुन्हा आपले कृषी अधिकारी ह्या दोघांनी येऊन पाहणी करून गेली. साहेब 100% तिथं काही नसताना त्याचं काहीच अन्याय असो, जमिनी खरडून 2-2 अडीच फूट जमिनी खरडून गेल्या. आता ते कृषी अधिकारी ती मानायला तयारच नाही. प्रत्यक्षात जाऊन बघा, 10 वेळेस पंचनामा केल्यावर मी ती खरीच निघणार आहे. माझी एकट्याचेच नाही, सर्वांचेच असं झाले. प्रत्यक्ष येऊन पाहणी करणं हे काम आहे, परंतु कुठंतरी रस्त्यावरती येऊन किंवा हे करून पाहणी करणं हे योग्य नाही असं तुम्ही या ठिकाणी सांगत आहात. आत्ता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका लागणार आहेत. स्थानिक विकासाच्या मुद्द्याबाबत तुम्ही काय सांगाल? आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं करू. जे जिल्हा परिषदेतून आपणाला जेवढं शक्य आहे तेवढं ओढून आणून आपल्या गोरगरिबाला सगळ्याचे कुठं का कमी असेल तिथं उभा टाकू आपण. आता तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये समजा जर निवडून गेलात भविष्यामध्ये, तर आज शिक्षणाचा खूप मोठा प्रश्न आहे, आरोग्याचा खूप मोठा प्रश्न आहे, स्वच्छतेबाबतीत खूप मोठे प्रश्न आहेत. यासाठी तुमचा काय प्रयत्न राहणार आहे का? प्रयत्न पूर्णपणे मी जिल्हा परिषदला उभा टाकून करू. तिथं मिटिंगमध्ये त्याचा विषय घेऊ, त्याचा ठराव घ्यायला लावू, जमल तेवढा प्रयत्न करून आपण सगळं सुरळीत करायचा प्रयत्न करू. बरं, तुम्ही काँग्रेस पक्षाकडून लढणार आहात असं तुम्ही या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण काँग्रेस पक्षाने जर का तुमचं तिकीट नाकारलं आणि इतर लोकांना किंवा इतरांना जर तिकीट दिलं तर तुम्ही अपक्ष म्हणून लढणार आहात का? नाही, तसं काहीच नाही आमचं. त्याच्यात मी समाधानात, ज्याला तिकीट देईल त्याच्यासोबत मी रात्रंदिवस प्रचार करणार. पक्षाने जर तिकीट नाही दिलं तरी पक्षाचं काम एकनिष्ठपणे करणार. स्वर्गीय डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे. त्यांच्या विचाराची शिदोरे घेऊन आज आम्ही काम करत आहोत, असा सल्ला या ठिकाणी दिनकर नाना निटोरे यांनी दिलेला आहे.